लोणार तालुक्यातील वडव या गावचे माजी सरपंच अशोक सोनूने यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। 1 महिन्या अगोदर हेच अशोक सोनूने आपल्या घरातून बेपत्ता होतात आणि थेट त्यांचा सापडतोय तो मृतदेह। आता मी ज्या ठिकाणी आलोय तोच ठिकाण आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघू शकता आपण की ही एक शाळा आहे आणि या शाळेच्या जवळ म्हणजेच याच कोपऱ्यामध्ये अशोक सोनूने यांचा मृतदेह या ठिकाणी आढळला होता। त्यामुळे एकच खळबळ माजली होती। आपल्या घरातून अचानकपणे माजी सरपंच गायब होतात आणि त्यांचा थेट मृतदेह सापडतोय आणि तो मृतदेहही ज्या मृतदेहाला मुंडकं आणि 2 हात नाहीत अशा प्रकारचा मृतदेह या ठिकाणी सापडलाय। त्या माध्यमातून पोलिसांनीही कारवाई चौकशी केली खरी, मात्र अशोक सोनूने यांचे नातेवाईक कारवाईवर अजूनही या ठिकाणी समाधान त्या कुटुंबाचं झालेलं नाही आहे। त्यामुळे आता कारवाई जे या ठिकाणी खुनी आहेत त्यांच्यावर कडक शासन करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती आता कुटुंब करताना आपल्याला पाहायला मिळते। अतिशय धक्कादायक ही घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। आपल्या घरातून गायब होऊन अचानकपणे त्यांचा मृतदेह याच ठिकाणी छन्न विच्छिन्न अशा परिस्थितीत आढळतोय, ज्या मृतदेहाला मुंडकं आणि 2 हात नाहीत। आणि महत्त्वाचं जर का बघितलं तर विशिष्ट जो प्रायव्हेट पार्ट असतो तो देखील या ठिकाणी कापण्यात आला होता। अशा प्रकारचा मृतदेह या ठिकाणी आढळून आलेला आहे। संतापजनक ही संपूर्ण घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। लोणार तालुक्यामध्ये वडव नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये हा संपूर्ण घडलेला प्रकार आहे। मात्र पोलिसांनी पाहिजे त्या प्रमाणात कारवाई केली नाही आहे। त्यामुळे आता कुटुंब थेट हे प्रकरण CID कडे द्यावं अशा प्रकारची मागणी करते। त्यामुळे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेला हा घटना जी आहे हे गंभीर स्वरूपाची पोलिसांनी घेतलेली नसावी, म्हणूनच CID कडे हे प्रकरण वर्ग करावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते या ठिकाणी कुटुंब करताना पाहायला मिळतंय। या अगोदर आपण बीडची घटना बघितली आहे। मस्साजोगाच्या सरपंचाची अशाच प्रकारे निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि आता त्याच्या पाठोपाठच बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडव गावच्या माजी सरपंच असलेले अशोक सोनूनेची देखील आता अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आले असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे आता हे प्रकरण CIDने आपल्या ताब्यात घेऊन कठोर अशी चौकशी करून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी कुटुंब करताना पाहायला मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।